गम्मत रंगत आली वाटते आता नाही बरोबर आहे। मेरे सर के बाल उखाड़ नहीं सकता बाल उखाड़ नहीं सकता कोणते शब्द होय का राजेश्वर बापा मी तर काहीच नाही बोललो ना म्हणजे एवढा कमजोर समजून राहिला काऊन हैऱ्या घैऱ्या नतू खजाची शायरी समजून आला का हो ज्ञानेश्वर जरा हिसाब आणत जा म्हणते आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाका आणि मग परस्पर बघाई नको म्हणते जाऊ करतून जायची का नाही बिर्याणी का मग तुझ्या काय म्हणते हे नाही होईना ते नाही होईना मी सांगतो तेच का लोकांना फ्युचर समजून राहिलात का नाही म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा पुरावा ठेवतो प्रश्न करतो त्याचं उत्तर ठेवतो कसली मुजोरी का एकदम तोंडाने एकदम येऊया अशा मुजोरीच्या वांगे मी लई पाहिजे भाऊ असे मुजोरीच्या वांगे लई पाहिजे भाऊ आणि सलून गेला मात आता ह्या लोकांनी नको जाऊ सल्ला ते वांगे सजे आणि तुझे भेदरे सजे एवढे लागले मी म्हणलो रावणाचा प्रश्न केला रावण बिबीचा कुंभकर्ण हे तिघे भाऊ होते आणि चौथा भाऊ कोण त्याचं नाव काय आणि तो आता बी जिवंत आहे तो आता जिवंत आहे ना हे कुठं हे तुला सांग म्हणलं आणि त्याचं नाव सांग बापा अरे खूपच झाली मग हे शाहिरी झाली एवढा घमंडामध्ये शाहिरी नको करू ज्ञानेश्वर शाहीर घमंडाची शाहिरी नाही आहे मेरे सर के बाद उखाड़ नहीं सकता क्या लगता तुझे केशव नहीं क्या लगता तुझे चमचा समझ रहा मेरे को नहीं जब तक है दम सीने में अबे जब तक है दम सीने में तब तक तू बिगाड़ नहीं सकता पैया तू लेगा तू उखाड़ नहीं सकता हे दूंगा उखाड़ के तेरी करी हुई झंडी हे दूंगा उखाड़ के तेरी करी हुई झंडी ज्यादा मत रंग करना तेरी बिगड़ गई ऐसी की तैसी ठंडी हो वो मैं केशव शायरू फिर भी मैं तेरे पीछे नहीं आने वाला तेरे पीछे आने वाला नहीं मैं पहले काय म्हणते तुरे वाले गलगी वाले कसे आहे फक्त डाह्या मारते डाह्या चालला डोंगर पाण्यामध्ये का मुजोरी कलगीवाल्याची मुजोरी नाही आई बहिणीच्या शिव्या देते आता हा नानाशाही सुधरून गेला त्या माझ्यासोबत तुझे मी करून राहिला तेव्हापासून सुधारला नाही तर बस तू घेणं माहिती धोपरावरील लुगड्यावरील बाहेर मग काय शायरी व्हायची आहे आता मी त्याला त्या बाईचं गाणं म्हणलं आता जे दुसरं गाणं म्हणलं मी निर्गुणी चक्रा म्हणला आणि यांना आता ते बंदी काढली का म्हणजे मिक्सर मध्ये दादा मिरची फसवली अटकली छोटा छोट अटकले गेलो याची गाडी मी चालवतो आणि बाईवर कसा म्हणते कसा छोटा छोट अटकले गेलो हिची गाडी मी चालवतो
अबे माय अडची पलटी काऊन मला लुगडं दिसवतं का आता हा? पाखांडी नाही होय म्हणजे नाही 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 पाखांडी नाही होय हे शास्त्राचं गाणं म्हटलं यानं म्हटलं हो हे शास्त्राचं गाणं होय आणि मी निर्गुणी सगळ्या गावला शास्त्राचा त्या 3 वराडी कोण 3 वराडी छकड्यावर बसले त्या कोण त्याचं नाव काय हा अहंकार रूपी रोगण लावलं ते रोगण कोणतं हा उचलली जीभ लावली चालू ना अरे वा 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 मेरी मुर्गी की यकी टाक म्हणून भाऊ मध्ये अशी शायरी करता येत नाही शायरी बंद करून टाकी पण शायरी करणार नाही मी लक्षात ठेवतो मा वस्तात असतो अशी शायरी करत नाही का मा गुरुजी सुधा गुरुजी अशी शायरी करत नाही पण मी तशी शायरी करत नाही स्वतःही गाणं बनवतो तर त्याने आधार देतो त्याने फुलून ठेवतो शाहीर साहेब काय म्हणते मी काय गलत सांगितलं जे आहे ते सांगितलं हनुमान तुम्ही का नाही सांगितलं चांगलं काम आहे वा मी म्हणलं की शाहीर साहेब पुन्हा विचार करा अभ्यास करा पण नाही 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 मुजुरी आहे ना पूर्ण मुजुरी भरली आहे याच्यामध्ये दुसरं काही नाही अरे ज्ञान ध्यान का अखाड़ा भरा खेलो ज्ञान की कुश्ती ये ज्ञान ध्यान का अखाड़ा भरा खेलो ज्ञान की कुश्ती हर कोई खेल नहीं सकता ये बात नहीं सस्ती इधर उधर के लोग देख रहे आए दोनों शाही लोग जिधर उधर के लोग देख रहे आए दोनों शाही लोग की हस्ती और कितनी दिलदार है रंगीली ये भोपाल बस्ती क्या बात है त्याच्यासाठी गुरुचं ज्ञान पाहिजे गुरुचं ज्ञान पाहिजे मग आखाड्यामध्ये उतरा लागते हा घराची शाहिरी होय चांगली शाहिरी आहे तुमचे प्रश्न तुम्हीच सांगा मग काय तुझे घेतात का हा उत्तर नाही माहित मग काय नाही म्हणजे स्वतः मागल्यासारखी शाहिरी करते पुन्हा बाहेर प्रश्न टाकून गेला ठीक आहे त्या प्रश्नाचं उत्तर करू देईल म्हणजे लंका कोण झाली रावणाची लंका कोण झाली आणि त्याचा किती जण होते सांगेन तुले हा ते दोघं कोण होते ते जरूर सांगेन तुले शेर शाहिरी मारने में ये बड़ा बहादुर दिखता है ये शाहिरी मारने में ये बड़ा बहादुर दिखता है और गाना बजाना छोड़ दिया ज्ञानेश्वर आज तू किधर भागता है क्या कहती है पब्लिक जरा कुछ सोच कर क्या कहती है पब्लिक जरा कुछ सोच कर आणि ये लंबी लंबी बातें तू अपनी बकवास बंद तेरी बकवास नहीं चलने वाली नहीं आज तो चलने भी नहीं दूंगा नहीं तुला का पाहिलं का कुर्याचं पाणी हा तुला पाहिजे असेल ते हा लो झोलवाले केशव शाहीर लक्षात ठेवतो चांगल्या चांगल्याला घाम फोडते आता तुला घामत फोडून देतो माझ्या गाला काय म्हणतो अरे जिसका मुझे न था इंतजार और जिसके लिए दिल था बेकरार वो बड़ी आ गई प्यार में हद से गुजर जाना है देना है तुझको क्या बन जाना है प्यार में हद से गुजर जाना है देना है
राखणीच्या ढगावर जाऊन बसते आणि आता तीच मला हव्या मतीची जात हे दिसते जाऊन जागा सोडून दुसरी जागा नाही पाखंडीचं गाणं नाही होय म्हणते हा नाही निर्गुण गाणं होय लोक यायला समजत नाही बोल भाषा कशी आहे म्हणून अरे बाबा चांगले चांगले गेले का चांगले गेले पाटलाच्या पाठीच्या राहिल्या नाही फक्त राहिल्या दरवाज्यावर पाठ्या कशामुळे आरच्या पार्ट्यामुळे घमंडामुळे गर्वामुळे तो बी राहणार नाही आणि माझं बी राहणार नाही त्याच्यासाठी संतांचा पुरावा पाहिजे शहाण्याचे बोल पाहिजे तेव्हा शाहिरी बोलते कतर केल्यानं शाहिरी होते अरे वाह रे ज्ञानेश्वर शेजारी काय म्हणतो अरे पहिले चालत होता हा खूप गरम ना आता हा परवा थंडा झाला नरम झाला तू नरम यात काय ढंग राहिला नाही बापा पहिले तर साला इस्त्याले हाती धरा पण याले नाही धरा गरम होता का इस्त्याले हाती धरा पण याले नाही धरा केशव शेरणार नाही आणि मंचे आलूचे लावले आलूचे लावले काट्याचे आणि मग गेले मंचे शिवून म्हणजे मी आणला केशव काय ते विचार ठेवा आपल्या छातीवर माहित नाही का नाव घ्या केशव साहेबचा पहिला तमाशा माझ्यासोबत झाला होता तुमचावाला पहिला तमाशा जेव्हा तू निघला होता तेव्हा शाहीर साहेब मी त्या गोष्टी करत काय चिल्लर गोष्टी अजून लागत तर महाआशीर्वाद आहे अजून मोठा हो पण फालत खायचं नाही शाहिरी या तत्वाची शाहिरी या ज्ञानाची शाहिरी ज्ञानाची तुझ्याचा शाहीर होय आणि तू कलगीचा होय आणि कलगी तुझ्याची तुझ्या कशी होते त्या लोकांना माहित पाहिजे काय म्हणतात अरे पहिले चालत होता हा खूप गरम आता हा पडला थंडा झाला नरम तुझ्यावर माझा सोडतो वार कोणता वार ज्ञानाचा सोडतो नाहीतर चाकू सुना भाला नाही माझं सोडावं अरे थांब तुझ्यावर माझा वार सोडतो
वारं सोडतो सोडतो काही राजे कसा घाम फोडतो काही राजे कसा घाम फोडतो काही राजे कसा घाम फोडतो पहलवान दादा अरे पता चलेगा यहाँ पर तूने कितने मैदान किती मैदान मारले का तुरने वाल्या सोबत बाकीचं सोड ते बाकीचं तर आल्या पाण्याचेच आहे हे फक्त पैसे पैसे कसे कमवायचे हे पाहून शिकले आहेत काय तर खरे दोनच निशाण आहे कलगी आणि तुरा हे दोनच आहे राष्ट्रीय निशाण उन्हें चला के दे मानू पहलवान दादा अरे पता चलेगा यहाँ पर तुझे कितने मजा लगा लेना दोस्तों लगा लेना दोस्तों कल की निशान का नारा और देखना है यहाँ पर किसके बच्चे है पाहायचो बरं आता पाहिलेच आहे मग ते सूर्यवाले हो सूर्यवाले तुझ्या घरी येते ना जेव्हा खाले हो पाहून एवढा मस्तीमध्ये येऊन गेला का हा आणि हे शाहिरीचे बोलाय का पागलासारखी शाहिरी करतो वा का ज्ञानेश्वर दादा ऐका मी काय मग थोडं शिकायला ज्ञानेश्वर दादा होती केल्यानं माणूस जास्त शिकत नाही आम्हाला बोलते आणि घरी भरल्याने काय होते काय जीवाचा भरोसा नाही आहे हे तोंड चांगलं बोलाने केलं आहे त्या तोंडाने चांगलं बोललं पाहिजे शाहीर साहेब ऐका काय म्हणतो कोणी नाही त्यांना तो सागरच खोल आहे
ज्ञानाचा सागर होता त्याला. ऋषी मुनी थकून गेले पण स्वतः लागला नाही. तो ज्ञानाचा सागर म्हणतात त्याला. नसला मोजवारी करते, नसला मोजवारी करते, शिरा ताणतो ताणतो ताणतो. एखादी शिर फाटून जाईल ह्या मानीची. शिरा नको ताणू का ज्ञानेश्वर. कसं ताणते आणि नसला मोजवारी करते, शिरा ताणतो ताणतो. ज्ञानेश्वरले कसा घाम फोडतो, कसा घाम फोडतो या. ज्ञानेश्वरले कसा घाम फोडतो. माणसाने चांगले कर्म करावा. चांगले कर्म जर असले तर त्याला चांगले फळ मिळते. सत्याचा विजय कधीही होते. माणसानं सत्यच केलं पाहिजे आणि सत्यच बोललं पाहिजे तर त्या माणसाचा विजय होणे आहे म्हणजे होणे आहे. शाहीर साहेब त्याच्यासाठी चांगले कर्म करा आणि तसे फळ भोगा. शाहीर साहेब काय म्हणतो राय.
तोंडाने हा वळवळतो वळतो वळतो तरी पण तोंडाने एवढी मुजोरी बोलून द्या तर मी काहीच नाही बोललो नाही बोललो तुमचे प्रश्न तुम्हीच सांगा नाही अजून म्हणून आता ते म्हणे रावणाची लंका पोरं जाळली आणि त्याच्या सोबत एक जण होता म्हणे त्याच्या शाहीसाहेब सर्व लोकांना माहित आहे तो होय हनुमान जाणणारा आणि त्याच्या संगतीने होता पवन देव हवा सोडणारा पवन देव होता त्याच्या संगतीने हनुमान आणि पवन देव हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आता मी अनुभवाचा प्रश्न विचारतो पहिला फेर आहे बाबा तुला मामाकडे चालव लागेल शास्त्राची शाहिरी होईल अनुभवाचा तपस्वी कन्या झाली तपस्वी कन्या झाली पाय वर आली डोकं खाली पाय वर डोकं खाली या झाडावर लटकून आहे कोण्या गंगेत न्हाली झाडावर लटकून आहे ते कोण्या गंगेत न्हाली पण आजपर्यंत ते कोणाला दिसली नाही आणि तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बोटाने दाखवा काढून दाखवा नाही तर मी दाखवतो आता या ठिकाणी नाही तर सांगा वोट वागून होय हे मोवाची कुची होय नाही तर हे पडजीभ होय नाही 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 हा अनुभवाचा आहे तुम्हाला तो शोधायचा पाहू बरं तुमची बहादुरी किती काय पायका नाही तरी पाजा तो गाणं मी बनवतो पण संताचा आधार घेतो त्याला पुरावा ठेवतो आणि मग गाणं बनवतो माझ्या कवीचे माझ्या वस्तादाची बी गाणी आहे माझ्याकडे पण काही दिमाग लावू लागते आपल्याला आणि म्हणून मी स्वतः बी गाणं बनवतो संत महात्म्याचा घेऊन आधार आणि जन जागृत करा नवे हा बाजार जन हे जागृत झाले पाहिजे हे आता तर निवड करणार नाही पण जेव्हा आपापल्या गावी जातील आपल्या घरी जातील तेव्हा विचार करतील की केशव शाहीर काय होता आणि ज्ञानेश्वर शाहीर काय होता नाही तर मग तुम्ही म्हणता मी मोठा आणि मी म्हणतो मी मोठा तसं नाही आहे यायने मी समजून राहिलं की कोण आहे माहिती का काय म्हणतो शेवट ढकलतो घेऊन
त्या स्वातंत्र्यासाठी आहुती दिली त्या सूरवीरांनी भगतगुरु राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद हातात पडले या देशासाठी त्याची काही आठवण ठेवा कसे होते ते नाही तर मग आपण याने वाचत होत तर त्याने वाचत होत आणि मग होते ते होत कशी शाहीर आहे सत्य आहे हे गाणं सत्य आहे होताना या ही एवढे बी जे याच्यात अर्थ टाकलेली आहे या शब्दामध्ये हे सत्य आहे आणि याच्यामुळंच माणूस कुठं चालला आणि काय होत आहे त्या माणसाचं हे लेखणी आहे शाहीर सत्य गावतो गावतो पहा कसा कलगी बायको कशी झाली आणि नवरा तुरा कसा झाला आणि सूर्यापासून ते कलगी गर्वात कशी राहिली माय बाई झाली का तोडजो बरं गाणं हा हो शाहीर ज्ञानेश्वरची गाणं तोडजो बायको तुमची बनणारी फक्त हे गाणं चालते कलगीवाल्यासाठी बाकीसाठी नाही हा अजून तो तुमच्या मनात मला साहित्या सांगत आनंद बडबड केला मला तर जेव्हा ज्ञानेश्वर शाहीर मी तुम्हाला विचारलं रुद्राचं नाव का होतं भरत तो हनुमानच होय म्हणता मी विचारलं रुद्राचं नाव तर रुद्राचं नाव आहे आधार त्या रुद्राचं नाव आहे आधार रुद्र शाहीर साहेब मी आपल्याजवळ ठेवत नाही लोकांनी माहीत झालं पाहिजे तुम्ही म्हणता ना की हे शेवटची गंमत आहे मोठ्यातली आणि मग पुढच्या वर्षी नवीन बनवून नवीनच म्हणू चॅलेंज आहे तुमच्याजवळ नवीन गाणी तर माझ्याजवळ नवीन गाणी आहे पुढच्या वर्षीसाठी पहा काय म्हणतोय का पंडित आणि घेऊन वेद पुराण आणि घरघर वाच आणि खाली झालं आणि चला तुझ्या ध्यान ऐका शब्दामध्ये काही खोडमोड काही समजत नाही हो ज्ञानेश्वर दादा लवर लवर कापून राहिला का अरे तब्येत बसले पंडित दिसले घेऊन वेद पुराण घरघर वाच खाली झालं चला तुझ्या ध्यान होय का आणि योगीन तुझ्या
हे काय होय कलंगी बायको कशी झाली तुझ्याची कशी झाली कशी झाली आणि ती करवाट कशी राहिली नाहीतर मग म्हणा कोंडील म्हणजे गोसाई तेव्हा बायको करावी या गाण्याची तोड नाही आहे मान्यवर शाहीर साहेब काय म्हणतो मी अरे शास्त्र सांगतो खरोखर शास्त्र सांगतो खरोखर बसली कोलाडी चांगली जोरात बसली का मोठी टावर आहे ना या दूध त्याने हाताने आणि कराजी लिहिले भालो आणि जाऊन तुर्याचे सांगू लागले आणि स्वतःहून जाईल होय का लग्न तुर्याचं कलंगी लगेच भोग अभ्यासामध्ये नावासाठी याला भोग काय करावं लागते त्याच्या दिवस तोडाचा फाकारा केलेलं शाहीर होत नाही
इस्तो चुलीतला इस्तो मस्त मेकअप करून आणि काय बोले ह्या बोलल्याशिवाय राहत नाही माय वॉट कोण सूर्यवाला सूर्यवाला वरण कर गेले नाही तर बाकीच्या नाही बोलू शकत हो तुम्ही सूर्याचं नाव घेतलं ना सूर्य पाहिले काय पाहिलं सूर्यवाल्याचं माझ्यासोबत जेव्हा तुझ्या धुळे बी होईल ना अजून आणि होईल जरूर होईल तुझ्यासोबत मग तुला समजेल का ज्ञान कुठं आहे काय आहे तेव्हा समजून ज्ञानेश्वर काय म्हणतो अरे चालत आले हे मोहित झाले न क्या करू हो म्हणजे अप्पन नको करा म्हणजे नाना परीने कर्य विनावले जाती तिचे तांडव होयका लगन तुझ्याचे चलत निशाणा हिरवं आणि म्हणून हे आणि हिरवी साडी घालून हिरव्या बांगडी हातात घालून आली माय 7वा महिना होता का तिच्या नव आहे नव बरोबर पाहिजे हो हो बरोबर आहे की नाही ज्या रोडवरती गाड्या लावल्या त्या गाड्या साईडला करण्याची कृपा करावी कारण लोकांना बसण्यासाठी जागा कम होत आहे त्या आपापल्या गाड्या साईडला करावं आणि म्हणून तिला हिरवी साडी पाहिजे आणि तेव्हा मी तुमची होईल हातावर हात ठेवते कशी ऐका कशी साडी हिरवी साक्षी हाता हातावर हात हो हातावर हात तुझ्याने बंद करंगी वचना तरी वो वचना तरी तुझ्याने बंद वो वचना तरी वो वचना तरी घरी आली हिरवी साडी घालून आली सूर्याच्या घरी आली आणि भरकत पलंगावर जाऊन बसली मस्त गादीवर बसली का पलंगावर जाऊन खाली कशी बसत चांगली मोमो गादीवर बसली तिने वाटलं हा मोहित झाला नाव हा सूर्य ह्या हा शाहीर आपल्या अंगावर घेऊन गाणं आहे शाहीर साहेब हा साऱ्या लोकांना माहित आहे तुझ्याचं गाणं कसं आहे आणि मग काय म्हणतो जाऊ पालगी आणि बसली पालगी तुला म्हणाला रागानं का म्हणाला तो रागानं म्हणाला तुला काय म्हणाला चिडून आणि धिक्कार होतो आणि जिने तुझे काय ठेवलं ह्या जीवनामध्ये हो हे पलंगे कलंगे हे पलंगे हा धिक्कार होतो आणि जिने तुझे
लग्न तुझ्याचे कलगीच्या गवळ्याचे लग्न तुझ्याचे कलगीच्या गवळ्या आणि म्हणून पळणारीचा संग नको पळणारी कधी साथ येत नाही घेईल का नाही 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 ते कधी कोणाची होणार नाही आणि म्हणून हे अशी आहे ज्यातून उठे त्याचं बसेल ज्यातून उठे त्याचं जाते येत जाते अशी ती खव आहे आणि म्हणून काय म्हणतो गाव अहो पळणारीचा पळणारीचा संग नको म्हणजे असं फालतू असं कोर्टामध्ये लग्न लावलं तसं नाही जे परंपरा आहे जे जुनी परंपरा आहे त्या परंपरेनुसार तुझ्यासोबत लग्न करीन आणि लग्न लागलं हे तुझ्याचं म्हणणं आहे कलगिरी काय म्हणून ज्ञानेश्वर शाही म्हणून बायको करते म्हणून गाण्याचा अर्थाचा बी अर्थ नाही करायचा शाहीर साहेब काय म्हणतो भोगलीनंतर सुखाचे मिदान न पडून पाया लग्न कराया चित्त झाली प्रेमान होय का लग्न तुझ्या लग्न तुझ्या कसं गरबाला नाही कचरायला काय काय म्हणतो माय गंधर्व पक्ष किन्नार सताई सोनाचे सुखर सताई सुखाचे सुखर गेल्या नादाने तिन्ही लोकी अक्षदा होय अक्षदा गेल्या नादाने तिन्ही लोकी अक्षदा होय अक्षदा लग्न झाले झाले तुम मंगल व कार्य सदा व कार्य सदा गण गंधर्व आनंदा तुला गणे आणि करते अप्सरा त्या गुणवान त्या दोघांची गाठ बांधली आणि भगव्या हिरव्या वस्त्रानं भगवा म्हणजे तुला आणि हिरवा म्हणजे ह्या दोनही वस्त्रानं गाठ बांधली चांगली कडक गाठ बांधली मग आणि भगव्या हिरव्या वस्त्रानं होय का लग्न तुझ्याचं कलग लग्न तुझ्याचं कलग
गाणं शास्त्राचं आहे. साहेब साहेब ऐका शास्त्राची आणि सोहाही ऐका शास्त्राची आणि सोहाई लग्न झाले कोण्या ठाई ऐका शास्त्राची सोहाई लग्न झाले कोण्या ठाई ऐका शास्त्राची Thank you.